नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर दत्तात्रय विश्वास नलगे, कॉमर्स विभाग, श्री शिवशाम महाविद्यालय, सरोड. आज आपण BCom फर्स्टच्या व्यवस्थापन तत्त्वे व उपयोजन या विषयाला सुरुवात करत आहोत. व्यवस्थापनामध्ये बरेच कन्सेप्ट आपल्याला नवीन असतील किंवा व्यवस्थापन हा विषय सर्व न उपयोगी असणार आहे. याच्यामध्ये आज आपण सुरुवातीला व्यवस्थापनाचा अर्थ व आवश्यकता ही कन्सेप्ट बघणार आहोत, टॉपिक नंबर 1 मधली. आणि आजच्या तासाला आपण व्यवस्थापनाचा अर्थ व त्याची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. तर व्यवस्थापन संकल्पना समजून घेण्या अगोदर आपण थोडं त्याची पार्श्वभूमी पाहूया. पार्श्वभूमी अशा प्रकारची आहे. तर व्यवस्थापनाची आवश्यकता कशा प्रकारे भासू लागली, तर व्यवस्थापन ही एक ऐतिहासिक किंवा पूर्वीची संकल्पना आहे. तिचा विकास हळूहळू होताना झालेला आपल्याला दिसतो. ऐतिहासिक म्हणजे अश्मयुगीन काळापासून व्यवस्थापनाचा विकास होताना आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर हा हळूहळू विकास होताना आपल्याला जाणवत आहे किंवा दिसत आहे. तर हे विकास होत असताना आपल्याला व्यवस्थापनाचा अभ्यास करणं गरजेचं खूप आहे. किंवा एखादं वैशिष्ट्य पूर्ण करायचं असेल, एखादं कार्य पूर्ण करायचं असेल, एखादा उद्देश पूर्ण करायचा असेल, तर आपल्याला व्यवस्थापनाची आवश्यकता असते. तर व्यवस्थापनाचा अर्थ, त्याची व्याख्या बघण्या अगोदर आपण एक 2-3 कन्सेप्ट समजून घ्या. तर सर्वांना कॉमर्स म्हणजे काय माहिती आहे? सर्वांना कॉमर्स म्हणजे काय माहिती असेल अशी अपेक्षा करतो मी. तरी परंतु पुन्हा एकदा मी त्याचं सविस्तर त्याची संकल्पना स्पष्ट करतो. तर कॉमर्स हा एक व्यवसायाचा भाग आहे. मग व्यवसाय म्हणजे काय आता? तर व्यवसाय म्हणजे आर्थिक प्राप्तीच्या हेतूने केलेलं कोणतंही कार्य किंवा व्यवहार म्हणजे व्यवसाय. इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमध्ये तर पैशाचा उपयोग होणं गरजेचा आहे. फॉर एक्झाम्पल, एका व्यक्तीनं एखादी वस्तू खरेदी केली आणि ती विकून पैसे मिळवले, तर याला काय म्हटलं जाईल? व्यवसाय असं म्हटलं जाईल. लक्षात येते? तर दुसरी उदाहरण एक सांगतो. एका व्यक्तीनं वस्तू खरेदी केल्याने आपल्या उपयोगासाठी घरी वापरली, तर याला व्यवसाय म्हणता येईल का? तर नाही म्हणता येणार. तर व्यवसायाची सर्वसाधारण संकल्पना काय आहे? तर आर्थिक प्राप्तीच्या उद्देशाने केलेलं कोणतंही कार्य किंवा व्यवहार म्हणजे व्यवसाय. तर अशा पद्धतीने ही व्यवसायाची संकल्पना आपल्याला सांगता येईल. व्यवसायाचे अनेक प्रकार आपल्याला इन डिटेल भविष्यात आपण कधी तासाला पाहू. तर व्यवसाय म्हणजे दुसरा एक अर्थ तिथं दिलेला आहे. व्यवसाय म्हणजे उदरनिर्वाहासाठी अर्थप्राप्ती व्हावी म्हणून वस्तू अथवा सेवांचे उत्पादन व विनिमय करणारी आर्थिक क्रिया होय. म्हणजे मग सांगितल्याप्रमाणेच हे आर्थिक क्रिया आहे. व्यवसाय म्हणजे काय? तर आर्थिक. मग ते उत्पादन असेल, त्याची खरेदी विक्री असेल, सेवा असतील, त्याचं उत्पादन असेल, त्याची खरेदी विक्री असेल, या सर्वांचा समावेश व्यवसायामध्ये होताना दिसतो. तर त्याचं बायफर्फिकेशन, त्याचं वर्गीकरण 2 प्रकारामध्ये केलेलं आहे. एका बाजूला उद्योग, दुसऱ्या बाजूला वाणिज्य म्हणजेच कॉमर्स. हे लक्षात घ्या. एका बाजूला काय आलं? उद्योग, दुसऱ्या बाजूला कॉमर्स म्हणजेच वाणिज्य. मग आपण ह्या दोन्ही संकल्पना समजून घेऊया. सर्वात अगोदर उद्योग. उद्योग म्हणजे काय? उद्योग म्हणजे ज्या ठिकाणी उत्पादन कशाचं होतं? वस्तूचं केलं जातं, त्याला काय म्हटलं जातं? उद्योग असं म्हटलं जातं. मग उद्योग कशाला म्हटलं जातं? उद्योगाचे सुद्धा अनेक प्रकार आपल्याला सांगता येतील. उद्योग म्हणजे काय? वस्तूंचं उत्पादन ज्या ठिकाणी होतं त्याला उद्योग म्हटलं जातं. उदाहरणार्थ साखर उद्योग, कापड उद्योग, खनिज उद्योग, असे बरेचसे उद्योग आपल्याला देशामध्ये काम करतात, तसेच समाजामध्ये निर्माण झालेले आहेत. मग प्राथमिक उद्योग असतील, दुय्यम उद्योग असतील, त्याच्यानंतर चतुर्थ श्रेणीचे उद्योग असतील. अशा प्रकारे उद्योगांचा परत वर्गीकरण केलेलं दिसतं. हा झाला उद्योग. उद्योग म्हणजे काय सर्वांना समजलं असेल. तर उद्योग म्हणजे काय पुन्हा सांगतो मी. उद्योग म्हणजे ज्या ठिकाणी वस्तूचं
उत्पादन केलं जातं त्याला काय म्हटलं जातं? उद्योग असं म्हटलं जातं. बरेचसे उद्योग तुम्हाला माहिती असतील. आपल्याला जवळच असणारा हा साखर उद्योग असेल, कापड उद्योग असेल, खनिज उद्योग असेल. तर अशा पद्धतीने हे सगळे काय आहेत? उद्योग आहेत. शेती उद्योगसुद्धा शेतीमध्ये उत्पादन केलं जातं, त्यामुळे शेती हा सुद्धा एक उद्योग म्हणून समजला जातो. त्याच्यानंतर दुसरा भाग व्यवसायाचा आहे तर वाणिज्य. वाणिज्यामध्ये परत 2 भाग पडले जातात, एक व्यापार आणि दुसरा अनुषंगिक सेवा. व्यापार म्हणजे काय? तर वस्तूची खरेदी विक्री म्हणजे व्यापार. एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, इट्स कॉल्ड ट्रेड. मग त्याला अनुषंगिक सेवा, सपोर्टिव्ह सर्व्हिसेस, फॉर एक्झाम्पल बँक सेवा असेल, विमा सेवा असेल, वाहतूक सेवा असतील, ह्या सर्वांचा समावेश याच्यामध्ये होताना आपल्याला दिसतो. ह्या सेवा आणि खरेदी विक्री म्हणजेच व्यापार या एकत्रित दोन्ही संकल्पना काय म्हटलं जातं? कॉमर्स असं म्हटलं जातं किंवा वाणिज्य असं म्हटलं जातं. कॉमर्स मीन्स व्हॉट? कॉमर्स मीन्स एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इन अ लार्ज स्केल, इट्स कॉल्ड कॉमर्स. गॉट इट? तर वाणिज्याची व्याख्या सर्वांना येणं गरजेचं. आपण वाणिज्याचे विद्यार्थी आहोत, कॉमर्सचे विद्यार्थी आहोत, त्याची व्याख्या आपल्याला प्रत्येकाला येणं अपेक्षित आहे. तर त्याची व्याख्या पुन्हा मी एकदा सांगतो, रिपीट करतो. तर काय व्याख्या त्याची? एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इन अ लार्ज स्केल, इट्स कॉल्ड कॉमर्स. वस्तू आणि सेवेंचं काय केलं? एक्सचेंज म्हणजेच खरेदी विक्री. त्याला मोठ्या प्रमाणाची खरेदी विक्री होते, त्याला वाणिज्य असं म्हटलं जातं, कॉमर्स असं म्हटलं जातं. सर्वसाधारण वाणिज्याचा अर्थ काय? व्यापार प्लस अनुषंगिक सेवा, सपोर्टिव्ह सेवा, इट्स कॉल्ड कॉमर्स किंवा वाणिज्य. हे सगळं करण्यासाठी आपल्याला कशाची सर्वात शेवटी गरज आहे? तर व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. याच्याशिवाय हे शक्य नाही, लक्षात घ्या. त्यामुळे व्यवस्थापन अशी एक संकल्पना आहे किंवा अशी एक फील्ड आहे जी सगळ्या गोष्टींसाठी आवश्यक आहे. म्हणजे व्यक्तीच्या जन्माच्या अगोदरपासून ते व्यक्ती मृत्यू झाल्यापर्यंत या सर्वांसाठी कशाची आवश्यकता आहे? व्यवस्थापनाची आवश्यकता आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही बघत असाल प्रत्येक ठिकाणी व्यवस्थापनाची कशा प्रकारे आवश्यकता आहे. बऱ्याच ठिकाणी या संकल्पनेचा उगम सांगितलेला आहे पुस्तकामध्ये, तुम्ही इन डिटेल वाचू शकता. ही एक ऐतिहासिक संकल्पना आहे. म्हणजे याच्या अगोदर जे आपण इतिहास बघतो, मालिका बघतो आहे ऐतिहासिक, इथे काय सगळ्यांना व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. म्हणजे कौटिल्यचं अर्थशास्त्र, म्हणजे कौटिल्य म्हणजे कोण? कौटिल्यचं अर्थशास्त्र सर्वात महत्त्वाचं, त्याच्यामध्ये व्यवस्थापनाची संकल्पना मांडलेल्या आहे. अनेक मोठे मोठे राजे झाले, या सर्वांनी व्यवस्थापनाशिवाय पर्याय नाही किंवा कोणतंही राज्य हे व्यवस्थापनावरतीच उभारलेलं आहे. व्यवस्थापन ज्या राज्यामध्ये नाही तिथं ते राज्य उदयास गेले नाही किंवा त्याचा विकास झालेला दिसताना आपल्याला दिसत नाही. त्यामुळे मानवी उत्क्रांतीपासून ते आजपर्यंत व्यवस्थापनाचा हळूहळू विकास होताना दिसतोय, हे लक्षात घ्या. आणि खऱ्या अर्थाने व्यवस्थापनाचा वापर, जर व्यवस्थापन समजून घ्यायचं असेल तर आपलं शिवाजी महाराज समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक शिवाजी महाराज जर तुम्ही थोडेफार वाचले असतील तर शिवाजी महाराजांची संकल्पना किंवा शिवाजी महाराज जे स्वराज्य उभं केलं ते उभारण्यामध्ये कशाचा हात महत्त्वाचा आहे? तर शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन. तर व्यवस्थापनाच्या याच्यामध्ये आपल्याला शिवाजी महाराजांना काय म्हटलं जातं? तर मॅनेजमेंट गुरु शिवाजी महाराज किंवा शिवाजी महाराजांचा व्यवस्थापन तज्ज्ञ असं म्हटलं जातं किंवा व्यवस्थापनाचे गुरु असं म्हटलं जातं. तर याच्यावरून एक लक्षात घ्या, शिवाजी महाराजांनी जेवढ्या लढाई लढल्या त्या व्यवस्थापनाच्या आधारे आहेत. तर नियोजनापासून नियंत्रणापर्यंत या सर्व गोष्टींचा समावेश आहे. इन डिटेल तुम्ही बारकाईनं ते अभ्यासू शकता किंवा शिवाजी महाराज वाचत असाल, कोणी वाचलं असेल तर ते तुम्हाला लक्षात येईल व्यवस्थापन कसं केलं जातं. बारीक सारीक गोष्टीमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला ते व्यवस्थापनाशी चुणूक किंवा व्यवस्थापनाशिवाय ते शक्य झालेलं नाही. त्यामुळे आज जे स्वराज्य आपण किंवा शिवाजी महाराजांची महती आपण बघतो ती व्यवस्थापनाच्या आधारे आहे, हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं व्यवस्थापनाचा उगम ऐतिहासिक आहे, जुन्या आहे, प्राचीन आहे, त्याचा हळूहळू विकास होताना दिसतो. त्याच्यानंतर औद्योगिक क्रांतीनंतर खऱ्या अर्थानं व्यवस्थापनाचा जास्तीत जास्त विकास होताना दिसतो. कारण उद्योग आले, व्यवसाय आले, त्याचा विस्तार झाला. त्याच्यानंतर 1991 LPG धोरण स्वीकारलं.
त्याच्यानंतरसुद्धा व्यवस्थापनाचं खूप महत्त्व वाढलेलं आपल्याला दिसतं. तर अशा पद्धतीने व्यवस्थापनाचा हा उगम किंवा उत्क्रांती आपल्याला सांगता येईल. तर आपण त्याचा अर्थ बघूया, त्याची एक व्याख्या बघू एक दोन, आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते समजेल व्यवस्थापन नेमकं काय आहे, कशा पद्धतीने काम करताना दिसतं. तर त्याची व्याख्या, पहिली व्याख्या आहे, विशिष्ट उद्देशांच्या प्राप्तीसाठी इतरांच्या प्रयत्नांना नियोजित करणे, समन्वयित करणे, प्रेरित करणे व नियंत्रित करण्याचे कार्य म्हणजे व्यवस्थापन होय. तर ही एक सर्वात महत्त्वाची व्याख्या आपल्याला जेम्स लुंडी या व्यवस्थापन तज्ज्ञांनी सांगितलेली आहे. काय सांगितलेलं आहे त्यांनी, त्याचे एक्सप्लेनेशन काय आपल्याला संकल्पनेत सांगता येईल. तर विशिष्ट उद्देशांच्या प्राप्तीसाठी इतरांच्या प्रयत्नांना नियोजित करणे, समन्वयित करणे, प्रेरित करणे व नियंत्रित करण्याचे कार्य म्हणजे व्यवस्थापन होय. हे लक्षात घ्या. एक लक्षात घ्या, ह्या व्याख्येचं एक्सप्लेनेशन देण्याच्या अगोदर तुम्हाला एक संकल्पना सांगतो. व्यवस्थापनाला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, मॅनेजमेंट. तुम्हाला सर्वांना माहिती असेल. मग मॅनेजमेंटची फोड केली, मॅनेज टू मॅन अशी त्याची फोड होते. मग याचा अर्थ काय, मॅनेज टू मेन, व्यक्तींची व्यवस्था करणं, हा मराठीत त्याचा सर्वसाधारण अर्थ आहे, म्हणजेच व्यवस्थापन. दुसरं व्यवस्थापन म्हणजे असं वेगळं काही नाही आहे, साधी सोपी संकल्पना ती समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर काय आहे, मॅनेज टू मेन अशी संकल्पना आहे. म्हणजे काय करायचं, नेमकं व्यक्तींची व्यवस्था कसं करायचं हेच व्यवस्थापनामध्ये सांगितलेलं आहे. मग त्यांचं नियोजन असेल, त्यांचं संघटन असेल, त्यांची कर्मचारी नियुक्ती असेल, त्यांचा निर्णय घेणं असेल, त्यांच्यामध्ये समन्वय साधणं असेल, त्यांना प्रेरित करणं असेल, त्यांना आदेश देणं असेल, त्यांच्यामध्ये संदेशवहन प्रक्रिया निर्माण करणं असेल, आणि सर्वात शेवटी त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणं असेल. या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थापनामध्ये समावेश होतो. तर अशा पद्धतीनं व्यवस्थापन करत असताना व्यक्तींची व्यवस्था करायची. कशासाठी मग करायची व्यवस्था, हा महत्त्वाचा भाग आहे. व्यवस्था करायची आहे, परंतु कशासाठी, हा प्रश्न पडला असेल तुम्हाला. व्यवस्था करायच्या व्यक्तींची, परंतु का करायची आहे. तर इथं हा व्याख्या सांगितलेला आहे जेम्स लुंडी यांनी. काय सांगितले वाटलं, पुन्हा एकदा व्याख्या सांगतो मी तुम्हाला. विशिष्ट उद्देशाच्या प्राप्तीसाठी, स्पेसिफिक ऑब्जेक्ट, इथं महत्त्वाचं काय, स्पेसिफिक ऑब्जेक्ट, विशिष्ट उद्देश खूप गरजेचा आहे. तर व्यवस्थापनाची आवश्यकता आहे, तर व्यवस्थापन केलं जातं, अन्यथा व्यवस्थापनाची आवश्यकता नाही, हे लक्षात घ्या. तर व्यवस्थापन काय केलं जातं, एखादा उद्देश प्राप्त करण्यासाठी व्यवस्थापनाची आवश्यकता. मग नेमकं व्यवस्थापन कसं केलं जातं, तर पुन्हा एकदा व्याख्या बघा. विशिष्ट उद्देशाच्या प्राप्तीसाठी इतरांच्या प्रयत्नांना काय करायचं आहे. मग इतरांच्या प्रयत्न म्हणजे कोणाचे, इतर व्यक्तींचे, जे त्या उद्देशाच्या प्राप्तीसाठी काम करत आहेत, कार्य करत आहेत, त्यांना काय करायचं आहे. मग त्यांच्या प्रयत्नांना नियोजित करायचं आहे, म्हणजेच नियोजन करायचं आहे, प्लॅनिंग करायचं आहे. त्यांना समन्वयित करायचं आहे, त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन ठेवायचं आहे, त्यांच्यामध्ये समता निर्माण करायची आहे. त्यांना प्रेरित करायचं आहे, म्हणजे त्यांना काम करण्यासाठी कार्यप्रवृत्ती करायचं, मोटिवेट करायचं आहे. प्रत्येक व्यक्ती काम स्वतःहून करत नाहीत, काही व्यक्तींना मोटिवेट करावं लागतं. मग ते सकारात्मक असेल, नकारात्मक, इन डिटेल आपण पुढे बघू शकतो. आणि त्यांच्यावरती नियंत्रण ठेवायचं आहे. फक्त नियोजन करणं, समन्वित करणं, प्रेरित करणं एवढं पुरतं मर्यादित व्यवस्थापन नाही, तर त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं महत्त्वाचं कार्यसुद्धा व्यवस्थापनामध्ये केलं जातं. मग नियंत्रण म्हणजे काय, तो व्यक्ती योग्य प्रकारे काम करतोय किंवा नाही हे पाहणं म्हणजे नियंत्रण. म्हणजे नियोजनाप्रमाणे काम होते किंवा नाही हे पाहणं म्हणजे नियंत्रण. तर या सर्व कार्यांना एकत्रितपणे व्यवस्थापन असं म्हटलं जातं. हा साधी सोपी व्याख्या सर्वांना लक्षात ठेवण्यायोगी सोपी आहे किंवा साधी आहे, ही सर्वांना समजलं असेल असं अपेक्षा करतो. आणखी एक व्याख्या तुम्हाला सांगतो. जॉर्ज टेरी यांची ही व्याख्या आहे. ते काय म्हणतायत, मानवी साधने व अन्य साधनांचा उपयोग करून, लक्ष बघा,
मानवी साधने व अन्य साधनांचा उपयोग करून उद्दिष्टे ठरविणारी व साध्य करणारी वैशिष्ट्यपूर्ण प्रक्रिया म्हणजे व्यवस्थापन. हे खूप गरजेचं आहे. ही सुद्धा एक महत्त्वपूर्ण इम्पॉर्टन्स डेफिनेशन आपल्याला सांगता येईल जॉर्ज टेरी यांची. ते काय म्हणतात, मानवी साधनं. इथं महत्त्वाचं काय आहे व्यवस्थापनामध्ये, मानवी साधनं खूप गरजेचं आहे. त्यांचं आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे. इतर साधनांचं व्यवस्थापन करायचं आहे. सर्वात महत्त्वाचं काय तर मानवांची व्यवस्था करायची आहे, मानवी प्रयत्नांची व्यवस्था करायची आहे. मग नियोजनापासून नियंत्रणापर्यंत हे सर्व त्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे, लक्षात घ्या. तर अशा पद्धती ही संकल्पना सांगितलेली आहे. मग त्याच्यामध्ये व्याख्येमध्ये काय सांगितले, मानवी साधने व अन्य साधनांचा उपयोग करून उद्दिष्ट ठरविणारी आणि ती साध्य करणारी वैशिष्ट्यपूर्ण प्रक्रिया म्हणजे व्यवस्थापन. इथं काय अपेक्षित आहे व्यवस्थापनामध्ये, दुसरा एक भाग आपल्याला वैशिष्ट्य याचं सांगता येईल. तर उद्दिष्ट ठरवणारी आणि ती साध्य करणारी वैशिष्ट्यपूर्ण प्रक्रिया म्हणजे व्यवस्थापन. म्हणजे जिथं व्यवस्थापन होतं, जिथं एखादं कार्य पूर्ण करायचं आहे तर तिथं महत्त्वाचं काय, सर्वात महत्त्वाचं उद्देश ठरवला जातो आणि उद्देश प्राप्तीसाठी प्रयत्न केला जातो, साध्य करण्यासाठी प्रयत्न केला जातो. अशी प्रक्रिया म्हणजे व्यवस्थापन होय, असं जॉर्ज टेरी सांगतात. तर अशा पद्धतीने ही दुसरी संकल्पना किंवा दुसरी व्याख्या आपल्याला सांगता येईल. तर आणखी एक महत्त्वपूर्ण व्याख्या आपण बघूया. सर्वसाधारण सर्व व्याख्यांचा अनेक व्याख्या आहेत, अनेक तज्ज्ञांच्या व्याख्या दिलेल्या आहेत, आपण सगळ्या घेणार नाहीत. तर या महत्त्वपूर्ण व्याख्या आहेत. आणखी एक व्याख्या आपण बघूया. तर ही व्याख्या काय आहे, तर सर्व व्याख्यांचा सार किंवा एकत्रित व्याख्या आपल्याला सांगता येईल. तर व्याख्या ही आहे, व्यवसायाची पूर्वनिर्धारित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व्यवसायातील विभिन्न साधनांचे, महत्त्वपूर्ण घटक काय आहे, व्यवसायातील विभिन्न साधनांचे नियोजन, संघटन, निर्देशन, समन्वय व नियंत्रण करण्याचे कार्य म्हणजे व्यवस्थापन होय. हे सर्व एकत्रित सांगितलेलं आहे. तर काय सांगितलं, पूर्व निर्धारित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व्यवसायातील विभिन्न साधनांचे काय करायचं, नियोजन करायचं आहे, त्याचं संघटन करायचं आहे, त्याचं निर्देशन करायचं आहे, त्यांच्यामध्ये समन्वय साधायचा आणि त्यांच्यावरती नियंत्रण ठेवायचं कार्य म्हणजे व्यवस्थापन. साधा आहे, सोपा आहे, परंतु समजून घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धती ही व्यवस्थापनाची संकल्पना, अर्थ, व्याख्या आपल्याला समजल्या असतील किंवा समजून घेणं अपेक्षित आहे. समजल्या नसतील रिपीट तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून बघू शकता. काही शंका असेल तर आपण नंतर पाहू शकतो. तर अशा पद्धतीने व्यवस्थापनाचा अर्थ आपल्याला समजला असेल, संकल्पना सगळ्यांना समजली असेल. तर ही संकल्पना पूर्णपणे समजायची असेल तर सर्वात महत्त्वाचं एक सर्वसाधारण व्याख्या सांगतो, सर्वांना सोप्या पद्धतीनं लक्षात राहील, पुन्हा वाचायची गरज नाही अशी ही व्याख्या आहे. तर काय व्याख्या आहे, व्यवस्थापन म्हणजे काय, इतरांकडून कामे करून घेण्याची कला म्हणजे होय. सर्वात सोपी व्याख्या काय आहे लक्षात ठेवण्याची, तर व्यवस्थापन म्हणजे काय, इतरांच्याकडून कामे करून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन. मग ज्याच्याजवळ कला आहे इतरांच्याकडून काम करून घेण्याची तो व्यवस्थापक होऊ शकतो, त्याला व्यवस्थापन असं म्हटलं जातं. ही सर्वसाधारण व्याख्या सांगितलेली आपल्याला आहे. तर ह्या व्यवस्थापन ही संकल्पना चांगल्या प्रकारे समजायची असेल तर त्याची वैशिष्ट्य पाहणं अपेक्षित आहे. ती काय वैशिष्ट्य आहेत, एक 10-12 वैशिष्ट्य आहेत, आपण ती बघायची आहेत. तर व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये, पहिलं वैशिष्ट्य आहे, आपण ज्या व्याख्या बघितल्या त्याच्यामध्येच ही वैशिष्ट्य आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला आधारे ही वैशिष्ट्य निर्माण केली आहेत किंवा त्याच्या आधारेच ही वैशिष्ट्य लिहिली गेलेली आहेत. ही वैशिष्ट्य बघितल्यानंतर, अभ्यासानंतर आपल्याला व्यवस्थापनाची संकल्पना चांगल्या प्रकारे समजू शकते.
तर ती वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण जाणून घेऊया. 1 नंबर, इतरांकडून कार्य करून घेणे हे पहिलं वैशिष्ट्य आहे. आता आपण शेवटची जी व्याख्या बघितली, काय व्याख्या बघितली? इतरांकडून काम करून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन. ते वैशिष्ट्य काय आहे लक्षात घ्या. इतरांकडून काम करून घेणं खूप गरजेचं आहे. इतर व्यक्ती तुम्ही नियुक्त करू शकता, त्यांना कामाचं वाटप करू शकता, पण त्यांना योग्य प्रकारे त्यांच्याकडून काम करून घेणं गरजेचं आहे. त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणं अपेक्षित आहे. ते काम करून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन, आणि व्यवस्थापनामध्ये हे अपेक्षित आहे. लक्षात घ्या, इतरांच्या प्रयत्नांना नियोजित करणं असेल, त्यांना नियंत्रित करणं असेल, ह्या सर्व संकल्पनांचा याच्यामध्ये समावेश होताना दिसतो, हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर वैशिष्ट्य खूप गरजेचे आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल परीक्षेला, काय तर व्यवस्थापन म्हणजे काय ते सांगून व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग त्याची व्याख्या द्यायची, त्याचं विश्लेषण द्यायचं आणि वैशिष्ट्य सांगायची. तर हे पहिलं वैशिष्ट्य आहे, इतरांकडून काम करून घेण्याची किंवा कार्य करणे. मग व्यवस्थापन ज्या आपण व्याख्या बघितल्या तर त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, इतरांच्याकडून काम करून घ्यायचं, त्यांचा जबाबदारी द्यायची, त्यांना अधिकार द्यायचं, त्यांना योग्य वेळेमध्ये काम करून घेण्यासाठी त्यांचं नियोजन करायचं, ते नियंत्रण करायचं. तर अशा पद्धतीनं इतरांच्याकडून काम करून घेणं हे महत्त्वपूर्ण या व्यवसायामध्ये किंवा व्यवसाय व्यवस्थापनामध्ये अपेक्षित आहे. तर व्यवस्थापनामध्ये सर्वात महत्त्वाचं काय, ह्युमन फॅक्टर खूप गरजेचं आहे. व्यवस्थापन कुणाचं केलं जातं? मानवी कार्याचं किंवा मानवी प्रयत्नांचं केलं जातं. एक लक्षात घ्या, मानवी संघटन आहे त्याचं व्यवस्थापन होईल. मग एखादा कळप आहे जनावरांचं, त्याचं व्यवस्थापन करता येणार नाही. तर व्यवस्थापन कुणाचं अपेक्षित आहे? मानवी प्रयत्नांचं व्यवस्थापन केलं जातं. त्यामुळे ह्युमन फॅक्ट्स इथं खूप गरजेचे आहेत. ज्या ठिकाणी ह्युमन फॅक्ट्स असतील, ह्युमन्स असतील, व्यक्ती असतील, ते काम करत असतील तर त्यांचं व्यवस्थापन करता येऊ शकतं. त्यांचं नियोजन करता येईल, त्यांच्यामध्ये समन्वय साधता येईल, त्यांचं संघटन करता येईल, त्यांना कम्युनिकेशन करता येईल किंवा संदेशवहन प्राप्त करता येईल, त्यांना आदेश देता येतील आणि त्यांच्यावरती नियंत्रण ठेवता येईल. या सर्व गोष्टी करता येऊ शकतात फक्त व्यवस्थापनाच्या आधारे. हे झालं पहिलं वैशिष्ट्य, इतरांच्याकडून काम करून घेणे किंवा इतरांकडून काम करण्याची व्यवस्थापन ही पद्धती आहे. दुसरा आहे प्रेरक घटक. व्यवस्थापन हा एक प्रेरक घटक आहे. प्रेरक घटक म्हणजे व्यवसायामध्ये काम करण्यासाठी मोटिवेट केलं जातं. मोटिवेशन देणं हे व्यवस्थापनाचं एक महत्त्वपूर्ण काम आहे किंवा कार्य आपल्याला सांगता येईल. तर वैशिष्ट्य काय आहे, व्यवस्थापन हा प्रेरक घटक आहे. म्हणजे ज्या ठिकाणी व्यवस्थापन असतं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करून घेतली जातात. म्हणजे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करायचं असेल, चांगल्या प्रकारे योग्य वेळेत काम करून घ्यायचं असेल तर लोकांना कार्यप्रेरित करणं गरजेचं आहे. कार्यप्रेरणेचे अनेक घटक आपण इन डिटेल त्या टॉपिकमध्ये बघू शकतो. तर ज्या ठिकाणी मग व्यवस्थापन असेल त्या ठिकाणी आपोआप व्यक्तींच्याकडून चांगल्या पद्धतीचं काम करून घेतलं जातं. त्यांना मोटिवेट करणं असेल, त्यांना प्रेरित करणं असेल, त्यांना कार्यप्रवृत्त करणं असेल, तर अशा पद्धतीनं व्यवस्थापनामध्ये महत्त्वपूर्ण कार्य केलं जातं. हा एक महत्त्वपूर्ण प्रेरणा देणारा घटक व्यवसायामध्ये असणं अपेक्षित, ऊर्जित अवस्था निर्माण करणार हा घटक व्यवसायामध्ये आहे. जस्ट इमॅजिन, एखादी व्यवसाय संघटना आहे आणि तिथं व्यवस्थापन नसेल तर काय घडेल? आपण इमॅजिन करू शकतो का? विदाउट मॅनेजमेंट ऑर्गनायझेशन काम करेल का? तर करणार नाही. म्हणजेच व्यवस्थापनाची कोणत्याही परिस्थितीत आवश्यकता आहे. आपण एखाद्या घरी तुमच्या घरी छोटा कार्यक्रम आहे, तुम्ही काय करत असता सर्वजण? किंवा आपण सर्वजण काय करतो? आपण त्याची तयारी 4-5 दिवस अगोदर करत असतो. छोटा ते छोटा कार्यक्रम असेल तरीसुद्धा करता ना? तर जनरली आपण करत असतो, हे लक्षात घ्या. मग काय करतो? त्याचं नियोजन असेल, कोणती कामं करावी लागणार आहे त्याची लिस्ट काढतो, ती कामं कोणत्या पद्धतीने करायची त्याची लिस्ट काढतो, किती खर्च करणार आहे याची लिस्ट काढतो, ती कामं कोणाला द्यायची आहेत त्याची लिस्ट काढतो आणि त्याची कामं तर त्याला सोपवली जातात. त्यासाठी किती व्यक्तींची आवश्यकता आहे, अशा सर्व गोष्टीचं नियोजन केलं जातं, संघटन केलं जातं, निर्णय घेतले जातात.
कशा पद्धतीने करायचा आहे ते निर्णय योग्य वेळेत घेतले जातात आणि त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं कामसुद्धा आपण करत असतो. तरच ते काम किंवा जे कार्य आहे, जो कार्यक्रम आहे तो योग्य वेळेमध्ये पूर्ण होऊ शकतो, चांगल्या पद्धतीने पार पाडला जातो. नसेल तर गोंधळ आपण बघत असतो. प्रत्येक कार्यक्रम एखादा असेल तिथे व्यवस्थापनाची कमतरता असेल तर काय होतं, तो कार्यक्रम गोंधळात निर्माण किंवा त्याच्यामध्ये गोंधळ निर्माण होतो, तो कार्यक्रम अयशस्वी होताना आपल्याला दिसतो. त्यामुळे व्यवस्थापन हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे जो व्यक्तींना प्रेरणा देतो. म्हणजे व्यवस्थापन असेल तर व्यक्ती चांगल्या प्रकारे काम करतात, कारण व्यवस्थापनामध्ये प्रेरणा देण्याची संकल्पना आहे. ते कार्य महत्त्वपूर्ण व्यवसायामध्ये केलं जातं. लोकांना कार्यप्रवृत्त कसं केलं जाईल यासाठी प्रयत्न केला जातो. तर हा एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आपल्याला दुसरं सांगता येईल. तिसरं वैशिष्ट्य आहे, व्यवस्थापन ही एक अधिकार पद्धती आहे. व्यवस्थापन ही काय आहे, मॅनेजमेंट इज अ सिस्टीम ऑफ ॲथॉरिटी आहे. सिस्टीम आहे कशाची, अधिकार पद्धती किंवा अधिकार देण्याची पद्धती आहे. तर याच्यामध्ये काय सांगता येईल आपल्याला, व्यवसायामध्ये अनेक प्रकारची कार्य करावी लागतात, क्रिया कराव्या लागतात, त्याचं नियोजन करावं लागतं, संघटन करावं लागतं, निर्णय घ्यावं लागतात, निर्देशन करावं लागतं, समन्वय करावं लागतं, त्याच्यावरती नियंत्रण करावं लागतं. हे सर्व करायचं असेल तर त्या व्यक्तीजवळ अधिकार असणं गरजेचं आहे. मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला एखादा निर्णय घ्यायचा आहे, निर्णय कधी घेतला जातो, जर तुमच्याजवळ अधिकार असतील तर, बरोबर ना. अधिकार नसतील तर निर्णय घेता येत नाही, ते लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी अधिकार आहेत त्या ठिकाणी ही सर्व कार्य केले जातात, अन्यथा करता येणार नाही. म्हणजे एक मॅनेजमेंटची किंवा व्यवस्थापनाची सर्वसामान्य एक संकल्पना आहे, जेवढ्या जबाबदाऱ्या असतील तेवढे अधिकार असणं अपेक्षित आहे, तर त्या जबाबदाऱ्या योग्य वेळेमध्ये आणि चांगल्या पद्धतीनं पूर्ण केल्या जातील, अन्यथा होणार नाहीत. तर अशा पद्धतीनं व्यवस्थापन ही एक अधिकार पद्धती किंवा अधिकार देण्याची पद्धती आहे. ज्याच्याजवळ जेवढं काम आहे, जेवढी जबाबदारी आहे तेवढं पूर्ण करायचं असेल तर त्याला अधिकार असणं गरजेचं आहे. त्याला जबाबदाऱ्या दिल्या आणि अधिकार दिले नाहीत तर काम योग्य वेळेत होणार नाही, चांगल्या पद्धतीने होणार नाही. कारण निर्णय घ्यावे लागणार आहेत, त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं आहे, त्यांना निर्देशित करायचे, आदेश द्यायचे आहेत, त्यांच्यामध्ये समन्वय निर्माण करायचा आहे. तर अशा पद्धतीनं काम चांगल्या पद्धतीने व्हायचं असेल तर त्यांच्यामध्ये अधिकार असणं गरजेचं आहे. आणि ही अधिकार निर्माण करणारी व्यवस्थापन ही एक पद्धती आहे. सर्वांना अधिकारांचं योग्य वेळेत किंवा त्याच्या जबाबदारीप्रमाणे वाटप केलं जातं व्यवस्थापनामध्ये, एक संघटनेमध्ये, तर ते कार्य उद्देश तो योग्य वेळेमध्ये पूर्ण केला जाईल. हा झाला 3 नंबरचं वैशिष्ट्य. 4 नंबरचं वैशिष्ट्य आहे निर्णय घेण्याची प्रक्रिया. हे सुद्धा खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता आहे. डिसिजन मेकिंग प्रोसेस. व्यवस्थापनामध्ये अनेक प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात, प्रत्येक वेळी निर्णय घ्यावे लागत असतात, आणि त्यामुळे व्यवस्थापन हे एक निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे. मग बिनचूक असेल, चांगला व्यवस्थापन असेल तर बिनचूक निर्णय घेतले जातील, परिणामकारक निर्णय घेतले जातील, चांगल्या पद्धतीने निर्णय घेतले जातात आणि योग्य वेळेमध्ये निर्णय घेतले जातील. हे लक्षात घ्या. निर्णय योग्य वेळेमध्ये आणि परिणामकारकपणे आणि बिनचूकपणे घेणं अपेक्षित आहे. तुम्ही सर्वजण निर्णय घेत असता, ते योग्य वेळेमध्ये घेतले तर त्याचा भविष्यात फायदा होईल, अन्यथा होणार नाही. फॉर एक्झाम्पल, तुमची 12वी झाली सर्वांची, तुम्ही एक ॲडमिशन प्रोसेस 1-2 महिने असते, बरोबर. त्या 2 महिन्यामध्ये तुम्ही निर्णय घ्यायचा आहे कुठं जायचं आहे तुम्हाला, बरोबर. आर्टला जायचं आहे, कॉमर्सला जायचं आहे, सायन्सला जायचं आहे, इंजिनिअरिंग करायचं आहे, मेडिकल करायचं आहे, का आणखी काय करायचं आहे. त्या ॲडमिशन पूर्ण होईल तोपर्यंत आपला निर्णय घेणं गरजेचं आहे. घेतला नाही तर त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे निर्णय योग्य वेळेत होणं अपेक्षित आहे आणि ते व्यवस्थापनाद्वारे शक्य होऊ शकतो. मग निर्णय घेणं म्हणजे काय वेगळं असं काही नाही. निर्णय घेणे म्हणजे काय, निर्णय घेणे म्हणजे काय सांगता येईल आपल्याला, सर्वजण तुम्ही निर्णय घेत असता, घेता ना सर्वजण, तर 100% सर्वजण प्रत्येक वेळी निर्णय घेतो. तर निर्णय घेणे म्हणजे काय, उपलब्ध पर्यायातून एका चांगल्या पर्यायाची निवड करणं म्हणजे निर्णय घेणे होय. हे साधी सोपी व्याख्या संकल्पना आपल्याला सांगता येईल. आणि चांगल्या प्रकारे निर्णय घ्यायचे असतील, परिणामकारक निर्णय घ्यायचे असतील तर आपल्याला हे सांगता येईल
काय सांगता येईल? तर काय सांगता येईल आपल्याला? निर्णय घेणे म्हणजे उपलब्ध पर्यायातून एका उत्कृष्ट पर्यायाची निवड करणं म्हणजे निर्णय घेणं होय. आणि ते योग्य वेळेत व्हायचं होणं अपेक्षित आहे, परिणामकारक होणं अपेक्षित आहे, शास्त्रशुद्ध पद्धतीने निर्णय घेणं अपेक्षित आहे. आणि हे सगळं शक्य कशामुळे होईल? तर व्यवस्थापनामुळे हे शक्य होऊ शकतं. त्यामुळे व्यवस्थापन ही एक निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे. व्यवसायामध्ये योग्य गती राखणं अपेक्षित आहे. आणि ती गती राखायची असेल तर निर्णय योग्य वेळेत होणं अपेक्षित आहे. निर्णय योग्य वेळेत झाले तर त्याची अंमलबजावणी योग्य वेळेत होईल, तर उद्दिष्ट योग्य वेळेत पूर्ण होतील, अन्यथा होणार नाही. त्यामुळे निर्णय योग्य वेळेत परिणामकारक पद्धतीनं घेणं गरजेचं आहे. आणि ते फक्त आणि फक्त व्यवस्थापनामुळे शक्य होऊ शकतं. हे झालं आहे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य नंबर 4. पुढचं वैशिष्ट्य आहे नेतृत्व भूमिका, रोल ऑफ लीडर. व्यवस्थापक हा व्यवसायाचा व्यवस्थापक हा काय असतो? नेता असतो व्यवसायाचा. व्यवस्थापक म्हणजेच लीडर, लीडर म्हणजेच व्यवस्थापक. मग कर्मचाऱ्याकडून काम करून घेणं असेल, अपेक्षित कृती करणं असेल, त्यांच्याकडून अंमलबजावणी करून घेणं असेल, हे फक्त नेतृत्वामुळे होऊ शकतं. त्याचं नेतृत्व करण्याची किंवा व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापक हाच नेता म्हणून काम करताना दिसतं. नेता म्हणजे काय? तर एका संघटनेचा किंवा एखाद्या समूहाचं नेतृत्व करणं, पुढाकार घेणारी व्यक्ती. ज्याचं लोक ऐकतात त्याला नेता असं म्हणतात, त्याचं अनुकरण करतात त्याला नेता असं म्हणतात. त्याच्याकडे तेवढी कौशल्य असणं अपेक्षित आहे, तसे गुण असणं अपेक्षित आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं सांगितलं तर ते जे व्यक्ती ऐकतात त्याला नेता असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं व्यवसायामध्ये नेतृत्वाची भूमिका व्यवस्थापन काम करताना दिसतं. ज्या ठिकाणी नेतृत्व आहे व्यवसाय, त्या ठिकाणी नेतृत्वाची आवश्यकता असते, तिथं व्यवस्थापन खूप गरजेचं आहे. म्हणजेच व्यवस्थापनामध्ये सुद्धा नेतृत्व कला आहे किंवा नेतृत्व करणं हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण कार्य केलं जातं. त्यामुळे जेवढं चांगलं नेतृत्व असेल, जेवढं चांगलं व्यवस्थापन असेल, तेवढं नेतृत्व चांगल्या पद्धतीने केलं जातं. एक लक्षात घ्या, प्रत्येक व्यवस्थापक हा नेता असतो, म्हणजे त्याच्याकडे नेतृत्व असतं. म्हणजे पुढाकार घेण्याची वृत्ती त्याच्यामध्ये असते. इतरांना समजून घेणं असेल, इतरांना आदेश देणं असेल, त्यांच्याकडून काम करून घेणं असेल, त्या कामाची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करून घेणं असेल, हे सगळे कामं, ही सर्व कामं कोणाला करावी लागतात? तर नेत्याला करावी लागतात. आणि हे व्यवस्थापनामध्ये चांगल्या प्रकारे किंवा व्यवस्थापन चांगला असेल तर हे शक्य होऊ शकतं. त्यामुळे व्यवस्थापक किंवा व्यवस्थापन ही नेतृत्व भूमिका व्यवसायामध्ये बजावत असते. पुढचं आहे कार्यधिष्ठित. कार्यधिष्ठित ॲक्टिव्हिटी बेस्ड कन्सेप्ट आहे. मी तुम्हाला मागास सांगितलं, व्यवस्थापन ही कार्य पूर्ण करणारी किंवा कार्य वेळेत पूर्ण करणारी संकल्पना आहे. तुम्हाला एखादा उद्देश, एखादं कार्य योग्य वेळेमध्ये पूर्ण करायचं असेल तर व्यवस्थापनाची आवश्यकता. काहीच करायचं नाही तर तिथं व्यवस्थापनाची आवश्यकता नाही आहे. म्हणजे मस्तपैकी कट्ट्यावर बसून गप्पा मारायच्या आहेत, तिथं व्यवस्थापनाची आवश्यकता आहे का? काहीच गरज नाही. कारण कोणतंही कार्य आपल्याला करायचं नाही, त्यासाठी त्याचं नियोजन नाही, त्याच्यावर नियंत्रण नाही, समन्वय नाही, काहीच आवश्यकता असत नाही. त्यामुळे व्यवस्थापन कशाचं केलं जातं? जिथं कार्य आहे, जिथं उद्देश आहे, तिथं व्यवस्थापन आहे. म्हणजे मॅनेजमेंट इज अ ॲक्टिव्हिटी बेस्ड कन्सेप्ट आहे. म्हणजे व्यवसायातील क्रियाशील घटक म्हणजेच व्यवस्थापन. जिथं क्रिया आहे तिथं व्यवस्थापन आहे. हे समीकरण आहे, लक्षात घ्या. व्यवस्थापन कशाचं केलं जातं? कार्याचं व्यवस्थापन केलं जातं. कार्य पूर्ण झाल्या व्यवस्थापनाची आवश्यकता नाही आहे. कार्य सुरुवात होण्या अगोदर व्यवस्थापनाची आवश्यकता. एकदा कार्य पूर्ण झालं तर व्यवस्थापन संपलं. त्यामुळे मॅनेजमेंट इज अ ॲक्टिव्हिटी बेस्ड कन्सेप्ट आहे. म्हणजे व्यवस्थापन हे कार्यधिष्ठित संकल्पना आहे. म्हणजे जिथं कार्य असेल, योग्य वेळेमध्ये कार्य पूर्ण करून घ्यायचं असेल, तिथं व्यवस्थापनाची आवश्यकता असते. आणि जेवढं चांगल्या प्रकारे कार्य पूर्ण होईल, उद्देश पूर्ण होतील, तेवढ्या चांगल्या प्रकारे व्यवसायाचा विकास होईल, तेवढ्या चांगल्या प्रकारे व्यवसाय प्रगती करेल, गतिमान काम करताना दिसेल, गतिशीलता दिसेल व्यवस्थापनामध्ये. तरच व्यवसायाचं अस्तित्व किंवा व्यवसायाचं अस्तित्व
असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे काम नसेल तर व्यवस्थापनाची आवश्यकता नाही, हा सरळ अर्थ आहे. पुढचा उद्देश वैशिष्ट्य आहे हेतुनिष्ठ. हेतुनिष्ठ पर्पजफुल ॲक्टिव्हिटी. मॅनेजमेंट इज अ पर्पजफुल ॲक्टिव्हिटी. आपण एक व्याख्या बघितली विशिष्ट उद्देशाच्या प्राप्तीसाठी. विशिष्ट उद्देशाच्या म्हणजे व्यवस्थापन हा काही ना काही हेतू पूर्ण करण्यासाठी केलं जातं. जसं कार्य पूर्ण करण्यासाठी कार्य असेल तर व्यवस्थापन आहे, तसं एखादा हेतू आहे आणि तो हेतू पूर्ण करायचा असेल तर व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येक कार्याचा काही ना काही विशिष्ट हेतू असतो तो काम करण्याचा. लक्षात घ्या, व्यक्ती काम का करता तो आर्थिक प्राप्तीसाठी. तुम्ही अभ्यास का करता? परीक्षा द्यायची आणि त्यात पास व्हायचा, तुम्हाला डिग्री मिळवायची म्हणून अभ्यास करतो आपण. लक्षात येतं. तर अशा पद्धतीनं व्यवसायामध्ये सुद्धा हेतू असेल तर तिथं व्यवस्थापन आहे. कोणतंही कार्य हेतुरहित असत नाही. काही ना काही हेतू पूर्ण करण्यासाठी कार्य केलं जातं, त्यासाठी व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. आणि तो हेतू साध्य करायचा असेल तर व्यवस्थापन खूप प्रयत्न चांगल्या पद्धतीने करावे लागतील व्यवस्थापनाला. जेवढं चांगला व्यवस्थापन असेल तेवढे हेतू चांगल्या पद्धतीनं पूर्ण केले जातील. तर अशा पद्धतीनं हेतुनिष्ठ व्यवस्थापन म्हणून काम करताना दिसतं. म्हणजे व्यवस्थापन हे एक हेतुनिष्ठ संकल्पना आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे सामूहिक क्रिया. व्यवस्थापन ही एक सामूहिक क्रिया आहे. मॅनेजमेंट इज अ ग्रुप ॲक्टिव्हिटी. व्यवस्थापन कसे आहे? हे सामूहिक क्रिया आहे. म्हणजे इथं समूहाची आवश्यकता आहे. समूह म्हणजे काय? 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्ती म्हणजेच समूह, ग्रुप. मग व्यवस्थापनामध्ये किंवा व्यवसायामध्ये अनेक व्यक्ती काम करताना दिसतात, अनेक कर्मचारी असतात आणि त्यांच्याकडून काम करून घेणं असेल, त्यांना प्रेरित करणं असेल, त्यांचं नियोजन करणं असेल, त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणं असेल, ह्या सर्व गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे हे एक सामूहिक क्रिया आहे. एक व्यक्ती आहे तर त्याचं व्यवस्थापन काय करायचं? तुम्ही स्वतःचं व्यवस्थापन करू शकता, त्याला पर्सनल मॅनेजमेंट असं म्हटलं जाईल, परंतु त्याचा जास्त इफेक्टिव्ह होत नाही. तर व्यवस्थापनाचं वैशिष्ट्य सर्व महत्त्वपूर्ण काय आहे? तर व्यवस्थापन ही एक सामूहिक क्रिया आहे. मग अधिकारी असतील, कर्मचारी असतील, यांचं मनापासून काम होणं अपेक्षित आहे. ते मनापासून काम करणं गरजेचं आहे, तर व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने पूर्ण केलं जाईल. तर अशा पद्धतीनं व्यवस्थापन ही एक सामूहिक प्रक्रिया आहे, ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे सर्वव्यापकता. व्यवस्थापन हे युनिव्हर्सल आहे. म्हणजे आज जगामध्ये जेवढं कार्य होतं आहे ते व्यवस्थापनाच्या आधारे होते. म्हणजे व्यवस्थापन फक्त भारतात आहे असं नाही, फक्त अमेरिकेत आहे असं नाही, तर व्यवस्थापन हे सर्वव्यापक आहे. कोणताही देश असेल, कोणताही खंड असेल, कोणताही उद्योग असेल, कोणताही व्यवसाय असेल, कोणताही समाज असेल, कोणतीही मानव प्रजाती असेल, कोणताही काळ असेल, कितीही भिन्नता असेल, तरीसुद्धा व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. व्यवस्थापनाशिवाय पर्याय नाही. लक्षात घ्या, कोणतेही राजकीय घटक असेल, पक्ष असेल, कार्यक्रम असेल, धार्मिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, क्रीडाविषयक असेल, या सर्वांनाच व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. अन्यथा ते योग्य वेळेमध्ये परिणामकारक पद्धतीनं चांगल्या पद्धतीने पूर्ण होणार नाही, ते लक्षात घ्या. त्यामुळे व्यवस्थापन ही एक युनिव्हर्सल कन्सेप्ट आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे व्यवस्थापन ही एक मेळ साधणारी प्रक्रिया आहे, इंटेग्रेटिव्ह प्रोसेस. म्हणजे इथं आपण ज्या व्याख्या बघितल्या, मानवी साधनं आणि इतर साधनं यांच्यामध्ये मेळ साधणं खूप गरजेचं आहे. व्यवसायामध्ये उत्पादन करायचं, तर उत्पादनाचे घटक काय आहेत? 11-12 बघितले असतील आपण. उत्पादनाचे घटक काय काय आहेत? तर सर्वात महत्त्वाचं भूमी, जमीन, त्याच्यानंतर श्रम म्हणजे मानवी घटक इथं आला, श्रम, भांडवल आणि संयोजक म्हणजे व्यवस्थापन. हे 4 घटक असतील तर काय होईल? उत्पादन होईल. म्हणजे सर्व घटकांचा समावेश यांच्यामध्ये मेळ साधणं
साधण्याचं काम कुणाचं आहे तर व्यवस्थापनाचं. उत्पादन चांगल्या प्रकारे करायचं असेल, व्यवसाय चांगल्या प्रकारे चालवायचा असेल तर या 4 घटकांमध्ये समन्वय असणं गरजेचं आहे, मेळ असणं अपेक्षित आहे. तर जास्तीत जास्त उपयोग साधनांचा होईल. मग मानवी घटक असतील, कच्चा माल असेल, इतर घटक असेल, भांडवल असतील, यंत्रे असतील, उपकरणं असेल, इतर जे काही कार्य आहेत या सर्वांच्यामध्ये मेळ साधण्याचं काम व्यवस्थापन प्रक्रियेद्वारे केलं जातं आणि ते चांगल्या पद्धतीने होणं अपेक्षित आहे. जर असं नसेल तर योग्य वेळेत कार्य होणार नाही, योग्य वेळेत वस्तूचं उत्पादन केलं जाणार नाही. त्यामुळे व्यवस्थापन ही एक मेळ साधणारी प्रक्रिया आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे व्यवस्थापन ही अमूर्त शक्ती आहे. अमूर्त, इनटेंजिबल फोर्स. मॅनेजमेंट इज अ इनटेंजिबल फोर्स. इनटेंजिबल जे न दिसणारी शक्ती आहे. व्यवस्थापन दिसत नाही परंतु त्याचा इफेक्ट, त्याचा परिणाम व्यवसायावरती होताना दिसतो. म्हणजे संघभावना असेल, त्यापासून मिळालेलं यश असेल, त्याची कृतिशीलता असेल, गतिमानता असेल, शिस्त असेल, हे सगळ्या गोष्टी आहेत परंतु त्या दिसत नाहीत. त्यामुळे व्यवस्थापन ही एक अमूर्त शक्ती आहे, इनटेंजिबल फोर्स आहे. ते काम करतं परंतु ती दिसत नाही. त्याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणात व्यवसायावरती होतो ते परंतु ते डोळ्याला दिसत नाही. व्यवस्थापन म्हणजे काय? नियोजन केलं म्हणजे काय करायचं? व्यवस्थापन म्हणजे काय? प्रत्यक्ष एक प्रोसेस आहे आणि ती न दिसणारी प्रोसेस आहे, हे लक्षात घ्या. जसं उत्पादन प्रक्रिया आहे ती आपल्याला दिसते प्रत्यक्ष. एक मशीन आहे, त्याच्यामध्ये कच्चा माल टाकला, त्याच्यामध्ये प्रोसेस होते आणि पक्का माल निघाला. परंतु व्यवस्थापनामध्ये प्रक्रिया आहे, प्रोसेस आहेत, परंतु ती डोळ्यानं आपल्याला दिसते का? दिसत नाही. त्यामुळे व्यवस्थापन ही एक इनटेंजिबल फोर्स आपल्याला सांगता येईल. पुढचं वाक्य आहे व्यवस्थापन ही एक बहुविद्याशाखीय स्वरूप आहे. बहुविद्याशाखा, मल्टी डिसिप्लिनरी कन्सेप्ट आहे. म्हणजे सगळ्या विद्याशाखांसाठी व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. तुम्ही म्हणाल फक्त कॉमर्स म्हणजे व्यवस्थापन नाही, तर प्रत्येक विद्याशाखेमध्ये प्रत्येक घटकामध्ये व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. मग कॉमर्स हे ते आलंच, मग मानसशास्त्र असेल, समाजशास्त्र असेल, मानववंशशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, इतिहास असेल, विज्ञान असेल, कला असेल, ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या असेल तरीसुद्धा व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. त्यामुळे व्यवस्थापन फक्त कॉमर्सशी संबंधित आहे म्हणून कॉमर्सची शाखा नाही किंवा कॉमर्सच्या संबंधित नाही, तर व्यवस्थापन हे बहुविद्याशाखीय संकल्पना आहे. म्हणजे इथं सर्व घटकामध्ये, सर्व विद्याशाखांमध्ये याचा उपयोग केला जातो. तर अशा पद्धतीनं हे वैशिष्ट्य सांगता येईल. पुढचं वैशिष्ट्य आहे व्यवस्थापन एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. ही कंटिन्युअस प्रोसेस आहे, लक्षात घ्या. म्हणजे एखादं कार्य संपलं की व्यवस्थापन संपतं असं नाही, दुसरं काही ना त्याच्यावरती अवलंबून असतं. म्हणजे जोपर्यंत लोकांचं अस्तित्व आहे तोपर्यंत व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. त्यामुळे व्यवस्थापन ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. म्हणजे व्यवसाय असेल तिथपर्यंत ठीक आहे, व्यवसाय संपला की त्याची व्यवस्थापनाची आवश्यकता नाही, परंतु व्यवस्थापनामध्ये किंवा व्यवसायामध्ये व्यवस्थापन ही एक अखंडपणे चालणारे कार्य आहे, प्रक्रिया आहे आणि सतत चालत असते. लक्षात घ्या, जो सर्क्युलर आहे ते सर्कल आहे तो सतत चालत असतो. एखादं काम पूर्ण झालं की परत दुसरं, नियोजन नियंत्रण, परत नियोजन नियंत्रण, अशा पद्धतीने हे एक सातत्यपूर्ण चालणारं एक चक्र आहे. जोपर्यंत व्यक्तींचं अस्तित्व आहे, जोपर्यंत कार्य आहे, तोपर्यंत व्यवस्थापनाचं अस्तित्व राहील. पुढचं वैशिष्ट्य आहे व्यवस्थापन ही एक गतिमान क्रिया आहे. गतिमान आहे, डायनामिक ॲक्टिव्हिटी, म्हणजे सतत विकसित होणारी प्रक्रिया आहे. मी तुम्हाला मागे सांगितलं व्यवसायाचा किंवा व्यवस्थापनाचा उगम किंवा उत्क्रांती मानवी उत्क्रांतीपासून झालेलं आहे. म्हणजे त्यावेळी कसं होतं आणि आता कसं, म्हणजे आता आधुनिक मॅनेजमेंट, मॉडर्न मॅनेजमेंट आपल्याला बघत नवीन कन्सेप्ट याच्यामध्ये विकसित होताना दिसते. जे आपण बघणार आहे
हे पारंपरिक पद्धतीने व्यवस्थापन केलं जातं. त्यामुळे व्यवस्थापन हे एक गतिमान प्रक्रिया आहे. मग त्याचं व्यवस्थापनाचं तंत्र बदलतील, तत्त्व बदलतील, स्वरूप बदलेल, सिद्धांत बदलत आहेत, काळानुसार, परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये सतत बदल होताना दिसतात. बदल नाही स्वीकारला तर ती जी कन्सेप्ट आहे ती डबघायला येईल किंवा त्याचा ऱ्हास होताना आपल्याला दिसेल. परंतु तसं व्यवस्थापनामध्ये होत नाही. व्यवस्थापनाने वेळोवेळी काय केलेलं आहे, बदल स्वीकारलेले आहेत आणि त्याचा वापर व्यवसायामध्ये केला किंवा व्यवस्थापनाच्या संकल्पना विकसित करण्यामध्ये केलेला आहे. अलीकडच्यामध्ये मॉडर्न कन्सेप्ट वापरल्या जातात, वेगवेगळ्या कन्सेप्ट वापरल्या जातात. त्यामुळे व्यवस्थापन ही एक गतिमान क्रिया आहे. तर अशा पद्धतीने ही एक आपल्याला सर्वसाधारण वैशिष्ट्य व्यवस्थापनाची सांगता येतील. तर अशा पद्धतीनं व्यवस्थापन म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्ये सर्वांना समजले असतील अपेक्षा करतो. काय शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. तर अशा पद्धतीनं व्यवस्थापन म्हणजे काय, त्याचं अर्थ आणि त्याची वैशिष्ट्ये आपण बघितलेली आहेत. पुढच्या लेक्चरला आपण नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत. धन्यवाद.